आज आहे ना दुपारचं जेवण झाल्यावर आम्ही ना डीमार्टला निघालो होतो, कारण खूप दिवस झाले डीमार्टला पण गेलो नाही। मग काय पटापट अशी सगळी तयारी करून घेतली। आता डीमार्टला जायचं म्हटल्यावर पिशव्या तर मलाच जमा कराव्या लागतात। हे बाप लेक तर तयार होऊन निघालेच होते। मग काय मी पण पिशव्या घेतल्या आणि आम्ही निघालो डीमार्टला जाण्यासाठी। आजकाल आमचा पिल्लू पण खुश असतो बाहेर जाण्यासाठी। मग रिक्षात बसलो आणि डीमार्टला पोहोचलो। डीमार्टला पोहोचल्याबद्दल आमच्या या पिल्लाला ना या गाडीवर बसायला खूप आवडतं। मग काय तो बसला आणि मग आम्ही पटापट शॉपिंग करायला सुरुवात केली। म्हणजे जे घरगुती कडधान्य वगैरे संपले होते ते मी सगळे घेतले। त्याच्यात बरोबर काही वस्तू होत्या बारीक सारीक त्या घेतल्या आणि मग रियांसाठी पॅन्ट्स वगैरे बघायच्या होत्या त्या पण बघितल्या। अशी छोटी मोठी सगळी खरेदी केली। घरामध्ये ना एक दोन असे कानटोपरे आहेत, पण रियांशला आहे ना आजकाल ते आवडत नाहीत। म्हटलं हा टोपरा तर रियांशला आवडेल म्हणून हे टोपरं घेऊन आली। आणि मग हे क्लिनिंगसाठी मी ब्रश घेतलं होतं। रियांशला वाटलं टूथब्रश आहे म्हणून टूथब्रश करत बसला होता। आणि माझ्या साहेबांनी ना चष्मा घातला होता आणि तो पूर्ण मॉल असा चष्मा घेऊनच फिरत होता। आता रियांच्या बाबांचं तोंड झालं येऊलुसं, कारण बिल झालं होतं भरपूर। आता आम्हाला ही गाडी घेऊन घरी यायचं होतं म्हणून तो एवढा हट्टीपणा करत होता, खरंच मला खूप हसायला येत होतं आणि खूप रडायला लागला, कारण ती गाडी आहे ना ती घरी घेऊन यायला निघाला होता। घरी आली येताना मस्त मुलाची भाजी घेऊन आली होती, ती मस्त साफ करून घेतली। मी ना डीमार्टमधून येताना ना माझ्यासाठी म्हणून हे कटिंग बोर्ड घेतलं होतं आणि मी खूप खुश झाली होती की मला कटिंग बोर्ड कधीपासून घ्यायचं होतं, ते फायनली मी घेतलं होतं। मग काय घेतलं कटिंग बोर्ड आणि पटापट असं कट करायला घेतलं। पटापट कचाकच कांदा कापून घेतला आणि 2-3 मिरच्या पण कट केल्या आणि भाजी पण कट केली। आता पटापट भाजी बनवायला घेतली। कढईत तेल टाकून कांदा मिरची मस्त फ्राय करून घेतला आणि त्याच्यात मी ही भाजी म्हणजे मुळ्याची भाजी टाकून घेतली आणि त्याच्यावरती हळद टाकून मीठ टाकून भाजी बनवली होती। आजकाल ना आमच्या घरामध्ये मुळ्याची भाजी आणि मेथीची भाजी फेवरेट झाली आहे, त्यामुळे ती कधीतरी बनते। त्याच्यावर मस्त असं खोबरं टाकून भाजी बनवून घेतली। त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं। भेटूया पुढच्या ब्लॉग।